बांगलादेशामध्ये हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच बांगलादेशातील इस्कॉनचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना खोट्या आरोपामध्ये बांगलादेश सरकारने तुरुंगात दाबले आहे, त्यांची सुटका करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांनी यवतमाळमध्ये रॅली आणि मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय। बांगलादेशामध्ये हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ शहरात सकल हिंदू बांधवांनी भगवा ध्वज हातात घेऊन भव्य रॅली तसेच पदयात्रा काढून भव्य मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशामध्ये हिंदूचे मंदिर पाडण्यात आले। सर्रासपणे हिंदूवर अत्याचार होतात। हिंदू जर सुरक्षित नसेल तर आम्ही सीमा पार करू अशी चेतावणी सकल हिंदू समाज बांधवांनी बांगलादेश सरकारला दिली। बांगलादेशामध्ये होत असलेल्या अल्पसंख्याकांवर जो काही अमानुष अत्याचार होत आहे, त्या ठिकाणी हिंदूंचे मठ मंदिर नष्ट केल्या जात आहे, हिंदू व्यापाऱ्यांना नष्ट केल्या जात आहे, हिंदू व्यापाऱ्यांची जानमालला पूर्ण निस्तनाबूत केल्या जात आहे। बांगलादेशातील सगळ्या साधू संतांना कत्लेआम सुरू आहे। हा त्या ठिकाणी झालेला सत्तेचा जो काही सत्ता परिवर्तन झालं आणि त्या सत्ता परिवर्तनामध्ये हिंदू समाज मारला जात आहे। जणू काही त्या ठिकाणी हिंदू समाजाचा नरसंहार पाहिला जात आहे। जी परिस्थिती 1947 साली देशाची फाळणी झाल्यानंतर सुरू होती, पाकिस्तानमध्ये ज्या प्रमाणात हिंदू समाजाला नष्ट केलं जात होतं, तीच परिस्थिती आज बांगलादेशामध्ये आहे। हा संपूर्ण निषेध बांगलादेशातल्या आजच्या असलेल्या सरकारचा निषेध होत आहे, कारण त्या ठिकाणी सरकारचं कुठलंही प्रोटेक्शन आमच्या हिंदू समाजाला नाही। म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने आज यवतमाळ जिल्ह्याचा यवतमाळमध्ये भव्य दिव्य हा मोर्चा काढण्यात येत आहे। या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाचं हे आव्हान आहे भारत सरकारला की भारत सरकारने त्या ठिकाणी इंटरनॅशनल प्रेशर आणून हिंदू समाजाला प्रोटेक्शन द्यावं आणि हिंदू समाज जर सुरक्षित होत नसेल तर बांगलादेशातल्या त्या सरकारला आम्ही चेतावणी देतो की आज आम्ही रस्त्यावर जरी यवतमाळच्या असलो तर भविष्यामध्ये जर आमचा हिंदू समाजाला बांगलादेशातल्या हिंदू समाजाला गरज पडेल तर आम्ही सीमा पार करून सुद्धा सुरक्षा देण्यासाठी सदैव तत्पर राहू। जय श्रीराम।